शेतकरी बांधवांनो नमस्कार। हा रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा शेतात आता लागवड करून झालेला आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व देशातील अनेक भागांमध्ये कांदा लागवडीची लगबग सुरू आहे। संपूर्ण 2025 वर्षे कांदा बाजारभावासाठी निराशाजनक गेल्यानंतरही मोठ्या हिमतीने व मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याची शेती उभी केली आहे। दिवसेंदिवस कांद्याचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना बाजारभाव कमी मिळत आहे आणि हे कमी बाजारभाव मिळण्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कारणीभूत ठरतोय। आपल्याला सरकारी हस्तक्षेप हटवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादन खर्चापेक्षा जास्तीचा दर मिळवण्यासाठी मोठ्या संघटितपणाने मोठ्या ताकदीने सरकारबरोबर संघर्ष आणि संवाद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जितका जास्त पाठबळ जितका जास्त पाठिंबा मिळेल तितका आपण कांद्याचे बाजारभाव आपल्या चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा जास्त मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ। आता मागील 2025 वर्षे हे पूर्ण आता कांद्याच्या उत्पादकांना आर्थिक नुकसानीचे ठरलेलं आहे। आता 2025चे शेवटचे 2-3 दिवस उरले आहे। नवीन वर्ष जर आपल्याला कांद्याच्या पिकातून सातत्यपूर्ण चांगले दर मिळवायचे असतील तर मग मात्र सरकारकडे कांद्याची जागतिक बाजारपेठ आणि देशांतर्गत बाजारपेठ या दोन्ही पातळीवरती योग्य असं नियोजन सरकारकडून करून घ्यायचं असेल तर मग सर्वांनी कांदा संघटनेच्या भूमिकेला सहमती दर्शवावी, पाठिंबा द्यावा आणि निश्चितपणाने सरकारने कांद्याच्या बाजारभावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये, बाजारभाव कमी होण्यासाठी प्रयत्न करू नये। यासाठी कांदा संघटनेकडं ज्या काही भूमिका आहे त्याच भूमिका आपण सरकारपर्यंत पोचू आणि शेतकऱ्यांचा भक्कम पाठबळ पाठिंबा मिळाला तर निश्चित यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो। आणि आपण जो आपला काही कांदा आहे हा चाळीमध्ये साठवलेला असेल, येणाऱ्या काळात आपल्याला नवीन कांदा काढणी करून साठवायचा असेल किंवा आता आपण जो खरीपचा कांदा विकतोय या सर्वच कांद्याला चांगले बाजारभाव मिळवण्यासाठी संघटितपणाने लढत राहू। एकच पक्ष कांद्यावर लक्ष।